आजचा भाग खूप इंटरेस्टेड आहे, कारण लालीला साथ देणारा चेहरा आपल्यासमोर आला आणि जामकरने काढली देवीसिंगची धिंड आणि फरफडत घेऊन गेल्या पोलीस स्टेशनला. तर घडतं असं, आप्पा आणि फुलाबाई तळघरात जातात आणि बघतात तर तिथे रक्त सांडलेलं असतं. एवढंच काय, खुर्चीला एक दोर पण बांधलेला असतो. आता मात्र आप्पांची चांगलीच खात्री होते आणि त्यांना कळून चुकतं की सगळं गोपाळ करतोय. लाली गायब झाल्यानंतर आप्पाला गोपाळवरच संशय येतो आणि त्यांनी गोपाळला विचारलेलं पण असतं, काय रे गोपाळ, हे सगळं नक्की तू नाही करत ना? तेव्हा गोपाळ म्हणतो, काय आप्पा, तुम्ही हे काय बोलताय? अहो, माझीच बायको गायब झाली आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. तेव्हा आप्पा म्हणतात, तसं असेल तर ठीक आहे. म्हणजे कुठेतरी आप्पांच्या मनामध्ये पाल चुकचुकत असते, कारण त्यांनी दोघांनी मिळून माधुरीला पुरलेलं असतं. आता आप्पांना तेही आठवतं. ते मनात म्हणतात, म्हणजे माधुरीचा खून गोपाळने तर केला नाही ना? हे सगळं आठवल्यानंतर आप्पांना घामच फुटतो. ते आणि फुलाबाई वर येतात. जामकर म्हणतात, काय दोन बायकावाले देशमुख, झाली का खात्री? आता मात्र आप्पांची बोलतीच बंद होते. तरी ते म्हणतात, हे सगळे गोपाळने केलं, हे कशावरून? पण जामकर काय ऐकत नाही आणि देवीसिंगला बेड्या ठोकतात. ते आता घेऊन जायला लागतात आणि सगळेच मागे जात असतात. जिथे म्हणत असतो, अरे थांबव त्या जामकर साहेबांना, ते आपल्या देवमाणसाला घेऊन जात आहेत. मागे म्हणतो, होय की लेका, अरे अडवा जामकर साहेबांना. आता सगळे एकमेकाला तर सांगतात, पण जामकरला मात्र कुणीच अडवत नाही. हे सगळं लपून लाली बघत असते आणि म्हणते, गोपाळराव, ही तर सुरुवात आहे. आता तुमचं काय होईल ना, याचा विचार तुम्ही करू शकत नाही. मी तुमच्यावर लई मनापासून प्रेम केलं, पण तुम्ही काय केलं? मला बांधलं, त्रास दिला, मला मारण्याचाही प्रयत्न केला. एवढं सगळं होऊन मी तुम्हाला लई वेळा सोडलं, पण तुम्ही माझ्याच आईवर हल्ला केला, तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. तरी मी तुम्हाला एक संधी दिली, पण तुम्ही तर पुन्हा माझ्या जीवावर उठलात. पण आता नाही, आता मी काय तुम्हाला सोडत नसते. आता जामकर देवीसिंगला घेऊन जातात आणि लॉकअपमध्ये ढकलतात. देवीसिंग खाली पडतो आणि घाबरून बघत असतो. आता पटकन उठून म्हणतो, ओ जामकर साहेब, ऐका ना, अहो मी काहीच नाही केलं. सुधाकर म्हणतो, ए गप आता. तो म्हणतो, दादा मी तुझा भाऊ आहे ना, तू तरी जामकर साहेबांना सांग. सुधाकर म्हणतो, ए मी नाही मानत तुला भाऊ बिऊ. आता लालीला आठवतं, लाली एका गाडीजवळ उभी असते आणि तेवढ्यात तिला लकी बघतो आणि विचारतो, कोण आहे? अय कोण आहे? लाली आता पळायला लागते. तो तिच्या मागे पळत म्हणतो, ए कोण आहे, कोण आहेस? आणि लालीचा पाठलाग करतो. आता लाली पुढे पळत असते आणि लकी मागे. तो तिला पकडायला लागतो, पण तिचा स्कार्फ हातात येतो आणि त्याने ओढल्यामुळे लाली गोलगोल फिरते आणि चेहरा उघडा पडतो. आता लाली लकीकडे बघत असते आणि लकी लालीकडे. लालीला अशी बघून लकीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो शॉकून तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, लाली वहिनी तुम्ही? लाली म्हणते, होय मीच. तू आता ओरडणार. तेवढ्यात लाली म्हणते, लकी भाऊजी माझं ऐकून तर घ्या. तो म्हणता, ओ काय ऐकून घ्यायचं, तुम्ही गेल्यापासनं त्या गोपाळचे काय हाल झाले, त्याने तुम्हाला कुठं कुठं शोधलं नाही. लाली म्हणते, मी दुकानाच्या गोडाऊनमध्ये होते. हे ऐकून त्याचे धाबे दणाणतात आणि तो विचारतो, गोडाऊनमध्ये? ती होय, तुमच्या गोपाळने मला गोडाऊनमध्ये बांधून ठेवलं होतं आणि फक्त बांधून नाही ठेवलं, मला लई मारलं. मी सुटण्याचा खूप प्रयत्न केला, सगळ्यांना आवाज दिला, पण कुणालाच आवाज आला नाही. लकी म्हणतो, पण गोपाळ तुम्हाला का मारील? तुम्ही तर त्याची बायको आहे ना? लाली म्हणते, तो माणूस नाही, हैवान आहे हैवान. अहो त्याने फक्त मला मारलं नाही, माझ्या आईवरही वार केला. लाली तर सांगत असते, पण लकीचा स्वतःच्या कानावरही विश्वास बसत नाही. पण लाली मात्र त्याला विश्वासात घेते आणि म्हणते, तुम्हाला खरं वाटत नसेल ना, तुम्ही खात्री करून घ्या. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. लकी म्हणतो, कुठलं काम? ती म्हणते, गोपाळरावाच्या दुकानावर लक्ष ठेवायचं. आता लाली जे काही सांगत असते ते लकी ऐकत असतो आणि तिथून पुढे तो गोपाळच्या दुकानावर लक्ष ठेवतो आणि कोण येतं कोण जातं हे लालीला सांगत असतो. सगळेच पोलीस स्टेशनला जातात. फुलाबाई म्हणते, ऐका ना जामकर साहेब, अहो माझ्या पोराने काहीच केलं नाही. रंजी म्हणते, होय का फुलाताई, मग काय जामकर साहेबांनी उगाचच आत टाकलाय बाई ग, मला तर त्या गोपाळवर पहिल्यापासूनच संशय होता. फुला म्हणते, गप की रंजे. आजी म्हणते, अहो त्याला फक्त आत नका टाकू, फाशी द्या फाशी. तो जर पुन्हा सुटला ना, असेच मुडदे पाडीत फिरल. आप्पा म्हणतात, म्हातारे जरा गप बसती का? आता जामकरशी सगळेच झटत असतात, पण जामकर साहेब काय ऐकत नाही आणि म्हणतात, सुधाकर ह्या सगळ्यांना बाहेर काढ आणि त्या गोपाळ नावाच्या टेलरची कसून चौकशी करा. जर त्याने मान्य नाही केलं ना, चापकाचे फटके द्या, बर्फाच्या लादीवर झोपवा, त्याच्या जखमीवर मीठ चोळा. हे ऐकून सगळ्यांचे धाबेच जाणतात. तुम्हाला काय वाटतं, लाली जे करत आहे ते अगदी योग्य आहे का?
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.